विदर्भाच्या भर थंडीत राजकारण तापणार. आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात. शेतमाल आणि हमीभावाच्या मुद्द्यावरून पहिला दिवस गाजण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार झाला. आता प्रतीक्षा खाते वाटपाची. येत्या 2 दिवसात खाते वाटप होणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. देवेंद्र फडणवीसांचं जम्बो मंत्रिमंडळ. 39 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी घेतली शपथ. महायुतीत मंत्रिपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला. शपथ घेतलेले आमदार फक्त 2.5 वर्षांसाठी मंत्री. नाराजी रोखण्यासाठी महायुतीचा फॉर्म्युला. काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाबळेश्वर दौऱ्यावर. पर्यटन स्थळांना देणार भेट. स्थानिकांशीही साधणार संवाद. वन नेशन वन इलेक्शन विधेयक आज मांडणार. भाजपच्या खासदारांना व्हीप जारी. विधानसभा असलेल्या 3 केंद्रशासित प्रदेशात लागू होणार. आणि प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन काळाच्या पडद्याआड. अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये घेतला अखेरचा श्वास. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राजकीय गोटातली मोठी बातमी. खरं तर नागपुरात आज मोठ्या वेगवान हालचाली घडणार आहेत. का? कारण आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते. आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. महायुती सरकारच्या स्थापनेनंतर 15व्या विधानसभेचं हे अधिवेशन आहे. 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन असणार आहे. आणि त्यामुळे या पहिल्याच अधिवेशनात राज्यातील विदर्भासह जनतेला सरकारकडून मोठी अपेक्षा आहे. लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, कृषी उत्पादनांसाठी हमीभाव आणि रोजगार तसंच इतर अनेक बाबींवर सरकारकडून तातडीच्या निर्णयाची अपेक्षा आहे. अवघे 47 आमदारांचं पाठबळ असलेल्या आघाडीच्या 237 इतके संख्याबळ असलेल्या महायुतीसमोर आव्हान टिकवून ठेवण्याची कसोटी लागणार आहे. या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्द्यांवरून घेरण्याची शक्यता असून हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान परभणीमध्ये उसळलेला हिंसाचार, आंबेडकरी अनुयायांवर पोलिसांनी सुरू केलेली कारवाई, बीड जिल्ह्यामध्ये सरपंचाची झालेली हत्या, कुर्ला इथे बेस्ट बसच्या अपघातात 7 निष्पाप नागरिकांचा झालेला मृत्यू, या सगळ्या घटनांचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या. सुरुवात करूयात. महायुती सरकारमधील 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपुरातील राजभवन परिसरात पहिल्यांदाच हा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राज्य सरकारमधील नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. 33 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची तर फक्त 6 आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपमधील 19, शिवसेनेच्या 11 तर राष्ट्रवादीतील 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला वापरण्यात आलेला आहे. जागा कमी आणि पद भूषवणारी माणसं जास्त असल्यानं मंत्र्यांना 2.5 वर्ष संधी दिली गेलेली आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान 2.5 वर्षांच्या फॉर्म्युलासाठी शिवसेनेनं शपथ घेतलेल्या मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलंय. आता ज्या मंत्र्यांनी शपथ घेतली आहे त्यांना 2.5 वर्षांनंतर मंत्रिपद सोडावं लागणार आहे. अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांकडून लिहून घेण्यात आलंय. नागपुरातील राजभवनात शपथविधी पार पडला. यावेळी भाजपमधील ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये खातेवाटप केलं जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर आजपासून गतिशील कारभार सुरू होईल, असंही फडणवीस म्हटलं. आम्ही महायुतीनं मिळून 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरवलाय, त्यामुळे अनेकांना संधी देता येईल, असं एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत. तर प्रत्येक मंत्र्यांचा परफॉर्मन्स ऑडिट करणार. कामात चूक आढळल्यास पदाचा पुनर्विचार केला जाईल, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हटलं. जवळपास 20 विधेयकं हिवाळी अधिवेशनात येतील. तसंच अधिवेशनात आम्ही विरोधकांना उत्तर देऊ, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हटलं.
आमचं ईव्हीएम सरकार असल्याचं विरोधक म्हणतात, पण ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र असं मुख्यमंत्री फडणवीस म्हटलेत. तर विरोधकांकडून ईव्हीएम विरोधात नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका देखील त्यांनी केली. परभणीत बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या मनोरुग्णाला अटक केल्याचं फडणवीसांनी सांगितलं. दरम्यान या घटनेनंतर जो उद्रेक झाला तो असंविधानिक आणि अयोग्य असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. बीड जिल्ह्यामध्ये सरपंचाची निर्घुण हत्या करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. काहींचा शोध सुरू असून हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग केल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. तर या हत्येप्रकरणी स्पेशल एसआयटी बसवून सगळे धागेदोरे शोधणार आणि आरोपीला अजिबात सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. विरोधी पक्षनेता निवडीमध्ये सरकारची भूमिका काहीच नसते. कायद्यानं विधानसभा अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आमची त्यात कोणतीच अडवणूक नसेल असं फडणवीस म्हटलेत. पडळकरांच्या मंत्रिपदाबाबत फडणवीसांना सवाल करण्यात आला आणि यावेळी पडळकर उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत. फक्त त्यांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे असं त्यांना सुचवल्याचं फडणवीस म्हटले. तर एक चांगलं भविष्य असलेला तो नेता आहे असं म्हणत फडणवीसांनी पडळकरांचं कौतुक केलं. चहापानावर बहिष्कार घालणं हा विरोधकांचा पायंडा अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. विरोधकांनी देखील साधक बाधक चर्चा करायची असते. विरोधक मी असलो तरी महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तर देणार असंही अजित पवार म्हटले. मी नाराज नाही, मी फडणवीसांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे. फडणवीस पुन्हा येईन म्हणाले आणि पुन्हा आले असं म्हणत शिंदेंनी फडणवीसांचं कौतुक केलं. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना वगळल्यानं समर्थकांना धक्का बसला. मराठा आरक्षणावरून घेतलेली आक्रमक भूमिका, मुलाला विधान परिषदेत पाठवलं असताना पुतणे समीर भुजबळांनी नांदगावमधून केलेली बंडखोरी यासह विविध कारणांमुळे भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवल्याशी जोडला जातोय. लातूरच्या अहमदपूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. बाबासाहेब पाटलांच्या शपथविधीनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलंय. यानंतर सिल्लोडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत घोषणाबाजी करण्यात आली. 2.5 वर्षांपासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेमध्ये असणारे शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांना अखेर मंत्रिपद मिळालं. यानंतर विक्रोळीमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत ढोल ताशा वाजवत जल्लोष करण्यात आला. गिरीश महाजन आणि सावकारे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मिठाई वाटून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला. आमदार योगेश कदम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर खेडमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. पंकजा मुंडे आणि त्यांचे भाऊ धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान मुंडे बहीण भावाच्या शपथविधीनंतर आष्टीमध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला. एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी 1000 मोदक वाटून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. शंभूराज देसाईंनी मंत्रिपदाची शपथ घेताच पाटणमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. दरम्यान पाटणच्या तारळीमध्ये मिठाई वाटप करून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. शपथविधी सोहळा पाहण्यासाठी कणकवलीच्या पटवर्धन चौकात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. दरम्यान नितेश राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला. अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर अहमदपूरमध्ये कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच रत्नागिरीमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. एकमेकांनी मिठाई भरवत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. मेघना बोर्डीकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच परभणीमध्ये जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आमदार गणेश नाईक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ऐरोलीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. दरम्यान यावेळी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार जल्लोष करण्यात आला. आमदार योगेश कदम यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच दापोलीमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. एकमेकांना मिठाई भरवत पदाधिकाऱ्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला. मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर आमदार राजूमामा भोळे यांनी गिरीश महाजन यांच्या जीएम फाउंडेशनच्या कार्यालयात गरमागरम जिलेबी तळली. यानंतर कार्यकर्त्यांनी या जिलेबीवर ताव मारत एकच जल्लोष केला. दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच दिंडोरीमध्ये आनंद साजरा करण्यात आला. यावेळी ढोल ताशाच्या गजरात पदाधिकाऱ्यांनी ठेका धरला. शपथविधी सोहळ्यानंतर जळगावमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. लाडू वाटप करून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.
राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच इंदापूरमध्ये एकच जल्लोष केला। कार्यकर्त्यांनी लाडू वाटून आनंद व्यक्त केला। सिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। दरम्यान रावल यांनी शपथ घेताच सिंदखेड्यात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला। आकाश फोंडकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच खामगावात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। तसंच फोंडकरांना कॅबिनेट कृषी मंत्रिपद द्या अशी मागणी समर्थकांनी केली। वर्ध्याचे आमदार पंकज भोयर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। दरम्यान 10 वर्षांनंतर वर्ध्याला मंत्रिपद मिळाल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी सरनाईक समर्थकांनी ठाण्यातील चौकात LED स्क्रीन लावल्या। शपथविधी सोहळ्यानंतर या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। दादा भुसे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मालेगावात शिवसैनिकांनी जल्लोष केला। तसंच त्यांचा मुलगा आविष्कार भुसे याला पेढे भरवत समर्थकांनी कुटुंबियांचंही अभिनंदन केलं। आमदार संजय सावकारे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यानंतर भुसावळमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला। पुण्यातून 2 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। चंद्रकांत पाटील आणि माधुरी मिसाळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। दरम्यान कोथरूडमध्ये हा शपथविधी पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आणि एकमेकांना लाडू भरवत आनंद साजरा केला।